गाईज बघू शकता लाईट अजून आली नाही, बराच टाइम झाला लाईट आली नाही. पोरावे एकदम गोंधळ घातलं इथं. आपण आता विचारूया पुढं लाईट येणार आहे का नाही. लावू शकता लाईट गेले पण सर्व आपले फॅन्सी ड्रेसवाले सर्व आलेले आहेत. त्या साईडला फॅन्सी ड्रेसवाले त्या साईडला गणपती बांधलाय. लाईट नाही, फॅन्सी ड्रेस सर्व पोरं बनवून आलं, तुम्ही बघू शकता. लाईट नाही आपल्याकडे, लाईट कधी येईल काय माहिती नाही, अजून लाईट आली नाही. तोपर्यंत आम्ही फोटो काढून घेतोय. या साईडला हाय गाईज, मी मिलिंद पाटील युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. थोड्या वेळात कार्यक्रम चालू होते, तुम्ही बघू शकता. तर मी मंदिर लाईट पण आत्ताच आले. तुम्ही आपल्या ब्लॉगवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर गाईज मागे बघू शकता आपला आता थोड्या वेळात कार्यक्रम चालू होतो.
भावेश दादा पोरगा बघा काय बनलाय, त्याला आपण विचारूया काय बनलंय. एम्ब्लेम बनलोय काहीच बघू शकता. अजून बरेचसे जण बनलेले आहेत, आपण त्यांना विचारूया. आपला एक अजून फॅन्सी ड्रेस वाला आहे, त्याला काय बनलाय तू? छत्रपती संभाजी महाराज. तू काय बनले, काय बनले तू? माता नागरिक मंदिरात माता बनली बघा. विचारूया आपण कसं वाटलं. लाईट गेली त्याबद्दल काय बनले तू? काय बनले? तू काय बनले? आगरी कोली. बाजूला गणपती बाप्पा बसलेले आहे, गणपती बनले. आपण त्याला विचारूया कसं वाटलं तुला? मस्त वाटतंय, मस्त वाटतंय. या साईडला बघू शकता गोंधली बनला. नाव काय? मयूर. कोली बनलाय, मंग्या पण आहे या साईडला, लुक केलेला आहे. आणि वारकरी बनलंय. तुझं नाव काय? नव्य. नाव काय? नव्य. या साईडला वारकरी आहे. तुझं नाव काय? मल्हार. वारकरी बनलंय. काय? स्वामिनी. कालिका माता. काय बनलंय? जय श्रीराम. जय श्रीराम. या साईडला देवी बनले. एक या साईडला त्यांना आपण नाव विचारू. तुझं नाव काय? देसिका. ते काय बनले? सावित्रीबाई फुले. गृही. आणि काय म्हणलं सांगण्याची गरज नाही. खूप छान त्यांचे प्रथम पारितोषिक. सर्व पाहुण्यांना विनंती, आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून रुद्रांशला पारितोषिक द्या. हा कार्यक्रम झाला. आता आम्ही चालू टेम्पी नाक्याला. या साईडला सनी आणि मंग्या आहे आणि या साईडला कवित आहे. आम्ही आता चाललोय टेम्पी नाक्याला आणि वर्तक नाक्याला. पेट्रोल भरून झालंय. मंग्याने पण पेट्रोल भरलंय गाडीमध्ये, आम्ही पण आमच्या गाडीत पेट्रोल भरलंय. आता आम्ही चाललोय. पहिला आपल्याला जायचं 5 पाकानीला ठाण्याला, तर आपण भेटलोय तिकडे. गाडी चालवतोय. आज मी बाहेर पाठीमागं असले. सनी आणि मंग्या मंदिर. लेट झाला थोडा, मंदिर बंद झालंय. 2 वाजले ना. चला आता इथं पाया पडायला जाऊया. मंदिर बंद आहे, 2 वाजलेत रात्रीचे. आम्हालाच लेट झाला. भवानी मंदिर बाहेरनं दाखवतोय मी तुम्हाला. आता सध्या मंदिर बंद झालंय. चले आपली गाडी करा. चला आता इथून कुठे जायचं? पुढे इथून आता वर्तक नगरला जाऊया. आम्ही चाललोय आता वर्तक नगरला. मंगेनी आम्हाला फिरव केले, रस्ता विसरले. आता बघूया मी आपल्याला कुठं नेतात तेच बघू. आता दरवर्षीचा आमचा फिरणं, दरवर्षीच आमचं आहे. आणि यावर्षी यांनी गल्ली चुकवली. दरवर्षी मागेनाच गल्ली चुकवते. तर गाईज आम्ही पोहोचलोय आता इकडे वर्तक नगरला. चाललो इथून पुढे. मंग्या आता आणखीन एक देवी आहे.
आम्ही चालू आहे टेंबी नाक्याला. आपली गाडी पुढे लावली पार्किंगला. त्या साईडला ग्राउंड मध्ये टेंबी नाक्याला फायनली. तर बघूया आता रात्रीचे वाजले 3. बघूया किती गर्दी आहे. फायनली आम्ही टेमी नाक्याला आलेलो आहे. दर्शन घेऊन आलो आम्ही बाहेर. वडापाव खायला. म्हणजे काय खाते आता? वडापाव खायला फिरायला पण आले, खायला पण आले आम्ही. आपण जाऊया. जस्ट पोचलोय घरी आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. आपल्या ब्लॉगवर नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला कवी शेट झोपूया आता, सकाळी उठूया. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.